आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। क्रिकेट खेळणाऱ्या 3 बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून घेतला चावा। संतप्त नागरिकांचा महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा। आरोग्य अधिकाऱ्यांना धरले धारेवर। भटकी कुत्री महापालिकेत सोडण्याचा दिला इशारा। मिरजेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 बालके जखमी झाल्याची घटना। मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे क्रिकेट खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिघांच्या पायाचा चावा घेतला आहे। संतप्त मुलांच्या पालकांनी सामाजिक संघटनांना घेऊन महापालिका आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांना घेराव घालून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केव्हा करणार असा सवाल केला। वड्डी हद्दीतील महापालिका कचरा डेपो बंद करून त्या ठिकाणी घनकचरा व प्रकल्प उभारण्यात आला आहे। या ठिकाणी सोडण्यात आलेली हजारो भटकी कुत्री खाद्य मिळत नसल्याने शहरात घुसली आहेत। रात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून लहान आणि वृद्धांच्यावर या टोळ्या हल्ला करण्याच्या घटना समोर येत आहेत। महापालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात फेल ठरली असून निष्पाप बालकांचा जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांच्या मधून होत आहे। महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी युवा जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर महापालिकेत कुत्री सोडण्याचा इशारा दिला होता, परंतु अद्याप महापालिकेला जाग आली नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मी मिरज महानगरपालिका येथे बरकत इरफान चौधरी इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे असणाऱ्या एका वॉचमॅनच्या घरी पाडलेले 2 कुत्र्यांनी तावा घेतलेला आहे। याला एकट्याला तावा घेतलेला नव्हता, याच्याबरोबर आणि असणाऱ्या दोघांना तावा घेतलेला आहे आणि महानगरपालिकेला आम्ही इथं निवेदन दिलं आहे। कारण साहेब आरोग्य अधिकारी ताटे साहेबांना आता आम्ही निवेदन दिलं आहे की साहेब ते काय आहे काय नाही ते विषय जरा बघा। कारण कसं तुम्ही इथं ऑफिसमध्ये असताय आणि मोकाट कुत्री रस्त्यावरती आहेत, लहान मुलं बाळ रस्त्यावरती फिरणार आणि लहान मुलं रस्त्यावरती खेळायला वगैरे जाणार, क्रीडांगणामध्ये खेळायला जाणार आणि मुलांना कुत्र्यांचा वगैरे चावा वगैरे घेतलेला आहे। गंभीर दुखापत झालेली आहे, याचे पेपर होता तरी लागलेले आहे। याचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि याचं पूर्ण दुखापत पण झालेलं आहे। शैक्षणिक नुकसान हे फार मोठं नुकसान आहे आणि महापालिकेला एवढं निवेदन दिलेलं आहे की मी साहेब कुत्र्याचा बंदोबस्त लवकर करावा आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये जे काय तुम्ही जे ठेकेदार आहेत, ठेकेदारांनी जे नेमणूक केलेलं जे काय ते वॉचमॅन आहे त्याला नोटीस काढावं आणि तिथं काय ते कुत्रं आहे काय नाही ते पकडून महापालिकेनं काय कारवाई करायचं ते करावं, आमची एवढी विनंती आहे। असं नाही केलं की आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असू दे, उपायुक्त असू दे आणि असू दे यांच्या कॅबिनमध्ये कुत्रं सोडणार, कार्यालयामध्ये कुत्रं सोडणार, महापालिका आवारामध्ये कुत्रं सोडणार आणि यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही, एवढंच मी आवाहन करतो।